बंधारे आश्रमशाळेत भीषण प्रकार, बेपत्ता विद्यार्थ्यांचा मृतदेह सेप्टिक टँकमध्ये. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील बंधारे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. इयत्ता तिसरी शिकणाऱ्या ब्रायन राहुल गावित या विद्यार्थ्याचा मृतदेह शाळेच्या वसतिगृहामागील सेप्टिक टँकमध्ये आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ब्रायन राहुल गावित हा कालपासून बेपत्ता होता. शाळा प्रशासन आणि स्थानिकांकडून त्याचा शोध सुरू होता. मात्र आज सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास वसतिगृहाच्या मागील सेप्टिक टँकमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. ही बाब समोर येताच शाळा परिसरात एकच खळबळ माजली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच मृत विद्यार्थ्याचे आईवडील घटनास्थळी दाखल झाले. आपल्या लेकराचा मृतदेह पाहून त्यांनी एकच आक्रोश केला, ज्यामुळे परिसरातील वातावरण अत्यंत भावनिक झाले. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थ आणि पालकांनी शाळा प्रशासनावर गंभीर निष्काळजीपणाचे आरोप करत तात्काळ कारवाईची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात येत असून अशा घटना यापूर्वी घडल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. नवापूर तालुका अध्यक्ष शबरी माता भिल्ल आदिवासी विकास संघटना महाराष्ट्र राज्य. काल शासकीय माध्यमिक आश्रमशाळा बंधारे येथून ब्रायन राहुल गावित मुक्काम सनखडका हा तिसरीत शिकणारा विद्यार्थी काल दुपारी 12 वाजेपासून मिसिंग होता आणि त्याचे शोध सर्व कर्मचारी आणि त्यांचे आईवडिलांना त्यांनी सांगितलं की तुमचा मुलगा पडून गेला आहे. तर सोनखडक्या गावातील त्यांचे आईवडील आले, त्यांचे कर्मचारी शोधाशोध केल्यानंतर त्यांना काही मिळून आले नाही. रात्री आज 10 वाजेला एक आश्रमशाळेची जी गटार आहे तिथे तो विद्यार्थी मृत अवस्थेत आढळून आला आणि या आश्रमशाळेमध्ये जे अधीक्षक आहे आणि जे शिपाई आहे आणि जो वॉचमन आहे ते सर्वस्व जबाबदारी त्यांची आहे. त्यांनी दुर्लक्ष केलं. ही दुसरी तिसरी घटना आहे या आश्रमशाळेमध्ये. सर्व पालक नाराज आहे आणि त्यांचं एकच म्हणणं आहे, आमच्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्यांच्या आईवडिलांचं असं म्हणणं आहे की जे अधीक्षक आहे संदीप शेंदाणे त्याला तात्काळ निलंबन झालं पाहिजे आणि इथले मुख्याध्यापक असतील किंवा त्यांचे जे कर्मचारी जे बेजबाबदारपणा इथं काम करत नाही त्यांना लगेच त्यांचं दुसऱ्या आश्रमशाळेला बदली करण्यात यावी अशी आमची सर्वांना मते. त्याच्या सोनखडकावाल्यांचं म्हणणं, सर्व जे इथं पालक आहे त्यांचं म्हणणं असं आहे की ही आश्रमशाळा जे कर्मचारी आहेत त्यांचे तात्काळ बदली व्हायला पाहिजे आणि एक चांगल्या पद्धतीने आश्रमशाळा चालायला पाहिजे. वारंवार घटना घडते. फक्त आईवडिलांचं एवढंच म्हणणं आहे की ते शेंदाणे जो इथलं अधीक्षक आहे त्याला तात्काळ निलंबित करा आणि त्यांना जे आईवडील आहेत त्यांना आर्थिक मदत म्हणून शासनाने लवकर द्यायला पाहिजे. धन्यवाद.